रत्नागिरी जिल्ह्यामधल्या धरणांमधल्या साठ्यामध्ये घट झालेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे। जिल्ह्याच्या 69 धरणांमध्ये 34.44% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। सध्या पाणी टंचाईग्रस्तांना 18 टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो। मात्र पाऊस लांबल्यास ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। जूनचा अर्धा महिना संपला, पाऊस लांबलाय, धरणांनी तळ गाठलाय आणि जलस्रोत आता आटू लागलेत आणि अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये पाण्याची टंचाई आणि पाणी टंचाईच्या झळा ह्या अधिक तीव्र होत आहेत। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं हे शीळ धरण आणि या शीळ धरणामध्ये साधारणपणे जवळपास 13 ते 14% पाणीसाठा सध्याच्या घडीला शिल्लक आहे आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर 64 गावांमधल्या 151 म्हणजे 150पेक्षा देखील अधिक वाड्यांमध्ये साधारणपणे 45,000 ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ पोचलेली आहे। अनेक ठिकाणी सध्या टँकरने देखील पाणी पुरवठा सुरू आहे आणि टँकरची किंवा टंचाईग्रस्त जो भाग आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या टँकरची सध्या संख्या ही 18 आहे। जिल्ह्याचा जर एकंदरीत विचार केला तर 69 धरणं आहेत आणि या धरणांमध्ये साधारणपणे 33 ते 34% पाणी आत्ताच्या घडीला शिल्लक आहे। जिल्ह्यातील एकूण जी पाणी साठवण क्षमता आहे ती साधारणपणे 477 दशलक्ष घनमीटर आहे आणि आत्ताच्या घडीला केवळ 156 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी उपलब्ध आहे। ही सध्याच्या घडीला जर आपण बघितली तर रत्नागिरी जिल्ह्याची पाण्याची परिस्थिती आहे। पाऊस लांबलाय, ऊन जे आहे ते कडाक्याचं आहे आणि आता जर का पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये नियमितपणे कोसळला नाही तर पाणी परिस्थिती ही अधिक गंभीर होऊ शकते। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।